Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn a new poem, What is Success, from Standard 9th Subject English. Let's go start. What is success? यश म्हणजे काय किंवा यशस्वी होणे म्हणजे काय? To laugh often and much, to win the respect of intelligent people and the affection of children. To laugh often. लाफ म्हणजे हसणे, ऑफन म्हणजे नेहमी, नेहमी हसत राहणे, अँड मच, मच म्हणजे खूप वेळा, म्हणजे कायम हसत खेळत जीवन जगणे म्हणजे यश. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, इंटेलिजंट पीपल म्हणजे बुद्धिमान लोक, रिस्पेक्ट म्हणजे आदर, बुद्धिमान लोकांकडून रिस्पेक्ट मिळवणे म्हणजेच बुद्धिमान लोकांचा आदर मिळवणं म्हणजे यश. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, अफेक्शन म्हणजे प्रेम, ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांचे, लहान मुलांचे प्रेम मिळवणं म्हणजे यश. एकंदरीत कवी पहिल्या कडव्यामध्ये सांगतात, टू लाफ ऑफन अँड मच, कायम हसत खेळत जीवन जगणे, टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, बुद्धिमान लोकांचा आदर मिळवणे, अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, लहान मुलांचे प्रेम मिळवणे म्हणजेच यश, अशी यशाची व्याख्या करतात. पुढं दुसऱ्या कडव्यामध्ये सांगतात, टू अर्न द अप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स अँड इंड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड्स. कवी सांगतात, टू अर्न द अप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. ऑनेस्ट क्रिटिक्स म्हणजे योग्य टीकाकार किंवा समीक्षक, ॲप्रिशिएशन म्हणजे कौतुक, प्रशंसा, म्हणजे योग्य टीकाकारांकडून, समीक्षकांकडून ॲप्रिशिएशन मिळवणं म्हणजेच कौतुक मिळवणं किंवा प्रशंसा मिळवणं, म्हणजेच योग्य टीकाकाराकडून प्रशंसा मिळवणे म्हणजे यश. अँड इंड्युअर द बिट्रेयल ऑफ फॉल्स फ्रेंड्स. फॉल्स फ्रेंड्स म्हणजे वाईट मित्र, चुकीचे मित्र. बिट्रियल म्हणजे विश्वासघात किंवा फसवणूक, म्हणजे वाईट मित्रांकडून बिट्रियल झालं म्हणजे वाईट मित्राने तुमचा विश्वासघात केलं आणि ते तुम्ही इंड्युअर केलं. इंड्युअर म्हणजेच तुम्ही ते सहन केलं किंवा ते पचविले. तर अशा पद्धतीनं वाईट मित्रांकडून झालेल्या विश्वासघातातून स्वतःला तुम्ही सावरू शकले म्हणजेच यश. अशा प्रकारे कवी यशाची व्याख्या करतात. पुढे म्हणतात, टू ॲप्रिशिएट ब्युटी. ॲप्रिशिएट म्हणजेच प्रशंसा किंवा कौतुक, ब्युटी म्हणजे सुंदर, म्हणजे सुंदर गोष्टीचं तुम्ही कौतुक करा. या ठिकाणी ॲप्रिशिएट असा शब्द आला. ॲप्रिशिएट या ठिकाणी व्हर्बचं काम करतं, क्रियापदाचं काम करतं. आणि वरच्या ओळीमध्ये टू अर्न द ॲप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स म्हणजे योग्य टीकाकारांकडून कौतुक मिळविणे किंवा प्रशंसा मिळवणे, याचाच अर्थ अप्रिशिएशन या ठिकाणी तो नाऊनचं काम करतं. टू ॲप्रिशिएट ब्युटी म्हणजे योग्य गोष्टीचं तुम्ही, सुंदर गोष्टीचं तुम्ही कौतुक करा. त्याचबरोबर पुढं सांगतात, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स म्हणजे इतरांमध्ये जे चांगल्या गोष्टी आहेत ते तुम्ही फाइंड करा, ते तुम्ही शोधा. अर्थातच जगातील चांगल्या गोष्टीची किंवा सद्गुणांची तुम्हाला पारख करता आली पाहिजे आणि वाईट गोष्टींना योग्य प्रकारे सामोरे जाता आलं पाहिजे म्हणजेच यश. टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. आणि पुढे सांगतात, टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच और अ रिडीम सोशल कंडिशन. टू लिव्ह द वर्ल्ड. टू लिव्ह म्हणजे सोडून जाणे, द वर्ल्ड जग. आणि हे जग तुम्ही जेव्हा सोडून जाता तेव्हा अ बिट बेटर काहीतरी थोडं चांगलं तुम्ही करायला पाहिजे. वेदर बाय मग कोणत्याही का मार्गाने असे ना, अ हेल्दी चाइल्ड किंवा एखादा हेल्दी चाइल्ड किंवा सुदृढ बालक किंवा अ गार्डन पॅच म्हणजे सुंदर बगीचा. हेल्दी चाइल्ड म्हणजेच सुदृढ बालक म्हणजे सुदृढ बालकाच्या रूपाने उज्ज्वल भविष्य घडविणे किंवा पुढची पिढी घडविणे. त्याचबरोबर अ गार्डन पॅच. गार्डन पॅच म्हणजे एखादी सुंदर बगीचा निर्माण करणे जेणेकरून त्यांचा इतरांना फायदा होईल, इतरांना त्यांचा लाभ होईल. आणि त्याचबरोबर पुढं सांगतात, ऑर अ रिडीम सोशल कंडिशन. सोशल कंडिशन सामाजिक परिस्थिती, रिडीम म्हणजे सुधारणा करणे. याचाच अर्थ सामाजिक परिस्थितीमध्ये रिडीम करणे किंवा समाजाची परिस्थिती सुधारणे. अर्थातच
समाजामध्ये एक आदर्श स्वरूप प्राप्त करणे म्हणजेच यश, अशा प्रकारे कवी सांगतात. पुढे सांगतात, टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथ इजियर बिकॉज यू हॅव लिव्ह, दिस इज टू हॅव सक्सिडेड. टू नो म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, इवन वन लाईफ हॅज ब्रीथ म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे जीवन, ब्रीथ इजियर बिकॉज म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जीवन हे सुखात राहिलं, बिकॉज यू हॅव लिव्ड म्हणजे तुमच्या राहण्यामुळं, तुमच्या जगण्यामुळं एखाद्या व्यक्तीचं जीवन सुखात राहिले, तेव्हा दिस इज टू हॅव सक्सिडेड, तेव्हाच आपण याला यश असे म्हणू किंवा याला आपण यशस्वी झालो असे म्हणता येईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी या कवितेचे कवी राल्फ वाल्डो एमर्सन यांनी यशाची व्याख्या करताना वेगवेगळे उदाहरण देऊन या ठिकाणी यशाची व्याख्या केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.